नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो टी-आर-जे पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इन्व्हाईट केलेलं आहे डॉक्टर श्यामल आचार्य मॅम यांना. ते स्वतः पी-एच-डी आहेत. त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, जे तुम्ही स्क्रीनवर आता बघू शकता. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण टॅरो कार्ड रीडिंग या विषयावर डिस्कशन केलेलं आहे. टॅरो कार्ड रीडिंग म्हणजे नेमकं काय? ते किती प्रकारचे असतात? टॅरो कार्ड रीडिंग आपल्या आयुष्यात कसं काम करतं? समजा विषय लग्नाचा असेल, तुमचे काही आर्थिक समस्या असतील, तुमच्या आयुष्यात येणारे माइलस्टोन जसं की तुमचा डेथ कधी होणार आहे, या गोष्टी सगळ्या रिव्हील करता येतात. ॲक्युरसी खूप जास्त आहे. हा कुठल्याही जात, धर्म, पंथ याला रिस्ट्रिक्टेड नाही. कोणीही व्ह्यूअर्स कन्सल्टेशन घेऊन तुम्ही माइलस्टोन्स हे तुमचे सक्सेसफुल करू शकता. चला तर मग एका चांगल्या विषयासोबत सुरुवात करूया. मॅम, टी-आर-जी पॉडकास्टवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आमच्या प्रेक्षकांना आपली थोडक्यात एक ओळख करून द्या. माझं पी-एच-डी झालंय वास्तुशास्त्रामध्ये, वैदिक वास्तुशास्त्रात. त्याचप्रमाणे माझं अंकविशारद, ज्योतिष-विशारद, रत्नविशारद झालेलं आहे. हं, हं. जर तुम्ही क्रिस्टल्सचं म्हणाल, तर जसं मी म्हटलं, की रत्नविशारद झालंय, त्यामुळे मी गाईडन्स देऊ शकते रुद्राक्ष आणि क्रिस्टलशी रिलेटेड. ओके. सो ह्या सगळ्या ऑकल्टमध्ये आणि टॅरो कार्ड रीडिंगमध्ये 94.3 FM वरती माझी महाराष्ट्रातून बेस्ट टॅरो कार्ड रीडर म्हणून मुलाखत झालेली क्या आहे. बात! ओके. प्रेक्षकांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल, की आज तुम्हाला एक मेजवानी मिळणार आहे. त्यातले जे सगळ्यात जास्त एक्सपर्ट आहेत आणि ज्यांना वेगवेगळ्या अँगलनं आपण म्हणतो, की अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे, हा आपण टॅरो कार्डवर बोलतोय. जर चांगला रिस्पॉन्स मिळाला, तर आपण वेगवेगळ्या विषयांवर त्यांना परत एकदा विनंती करूया. मॅम, बेसिकली आपण टॅरो कार्ड रीडर बद्दल ऐकतो किंवा एक सामान्य लोक असतात, जे व्ह्यूअर्स असतात, ज्यांनी अकल्ट बद्दल फार जास्त एक्सप्लोर नाही केलेलं. हं. या लोकांना साध्या सोप्या भाषेत टॅरो कार्ड असतं काय? आणि हे आलं कुठून? याचं ओरिजिन काय? किंवा हे का वापरलं जातं? याबद्दल आपण मार्गदर्शन करावं. नक्कीच. टॅरो कार्ड एक आपण म्हणू शकतो, की आपल्या लाईफ पाथला गाईडन्स मिळण्यासाठी उत्तम आहे. ओके. याची उत्पत्ती झाली आहे रोमा ट्राइब यांच्याकडून. ती ट्राइब युरोपमध्ये साधारण 8 ते 10व्या शतकामध्ये गेली. युरोपमध्ये त्याचा खूप प्रचार झाला. हं. हे पहिले जे टॅरोची नावाने कार्ड्स आधी वापरायचे. राजघराणे किंवा श्रीमंत घराण्यांमध्ये हे वापरले जायचे. त्याच्यानंतर युरोपमध्ये त्याचा भविष्य बघण्यासाठी उपयोग व्हायला लागला. बरं. आणि मग 14व्या शतकात ते युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार झाला आणि एक आपण म्हणतो ना, की छान प्रॉपर गाईडन्स मिळायला लागल्यानंतर लोकांना त्याचे महत्त्व कळायला लागलं हं, आणि हं. मग ते आता वर्ल्ड वाईड सगळीकडे टॅरो कार्ड म्हणून खूप प्रसिद्ध झालंय. ओके. आणि आत्ता या एआयच्या दुनियामध्ये हे किती रिलेव्हंट रिलेट करतं, की त्याची ॲक्युरसी किंवा त्याचे रिझल्ट, आता आपण एन नंबर ऑफ क्लायंटला कन्सल्ट बरोबर. केलं असेल, तर काय पर्सेंटेज असतं? जसं ॲस्ट्रो असतं, की समजा ज्योतिष आपण बघितलं, दिलेली इनपुट जर चुकली, तर पुढचं सगळं गणितच चुकतं. किंवा बरोबर आहे. त्याच्यात त्या सॉफ्टवेअरचं किंवा त्या एक्सपर्टचं, कन्सल्टंटचं काहीच हे नसतं. ते न्यूट्रल असतात. बरोबर. पण तुमचं इनपुट इम्पोर्टंट आहे. तर इथं तसं काही आहे का? ऑफ कोर्स सगळ्यात मेन म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग हे एनर्जीजवर आहे. ओके. एनर्जी रीड केल्या जातात. त्यासाठी सगळ्यात पहिले आपलं क्वेशन प्रॉपर असणं हं, गरजेचं हं. आहे. आपल्या एनर्जीज प्रॉपर असणं गरजेचं आहे. हं. इव्हन तो फ्रेम करताना सुद्धा आपण काय विचारतोय कार्ड्सला, हे खूप महत्वाचं आहे. जसं आता तुम्ही म्हटले, की एआयचं आलेलं आहे सगळं युग. पण मला एक सांगा, की एआय तुमच्या भावना ओळखू शकतंय? हं. तुमचे जे काही इमोशन्स आहेत, तुम्हाला जे काही प्रश्न पडले त्याच्याबद्दल उत्तरं देईल. परंतु आज लोकं जे जास्त प्रमाणात डिप्रेशनमध्ये चालले, यूथ व्यसनांकडे वळतंय, ह्यांना कुठेतरी काउन्सिलिंगची गरज आहे. हं, हं. कन्सल्टेशन ओके, फाईन, वी आर गिव्हिंग इट. पण काउन्सिलिंग कोण देणार? हे हं. एआय नाही देऊ शकत. त्यावेळेस त्या माणसाची एनर्जी काय आहे? त्याला तो प्रॉपर गाईडन्स मिळणार की नाही? हे आपल्याला याच्या थ्रू नक्कीच कळतं. मग आता ज्योतिष जसं एक भविष्य सांगतं, तसं टॅरो कार्ड पण भविष्य सांगतं, की फक्त काही माइलस्टोन सांगतं, म्हणजे मार्गदर्शन करतं? हां, आता पत्रिकेचं आपण जर बघितलं ना, तर पत्रिका ही आपली ग्रहस्थितीवर असते. हं, हं. आपण ज्या ग्रह नक्षत्रांवर जन्मलोय, त्या टाईमवर जन्मलोय, त्यानुसार आपली ग्रहस्थिती पास्ट कर्मानुसार आलेली असते. बरोबर? त्याचप्रमाणे न्यूमरोलॉजी जर आपण बघितलं, तर काही नंबर्स आपले फिक्स असतात. आपण त्या तारखेला जन्मलोय, त्या तारखेला ते फिक्स आहे. परंतु जर टॅरो कार्ड बघितला ना, तर हा एक गाईडन्स आहे. हं, हा हं. आपल्याला आपलं कसं असतं, की एक प्रारब्ध असतं.
आणि एक क्रियाशील असतं. जे प्रारब्ध आहे ते म्हणजे पत्रिका. जे आपण घेऊन आलोय ते आपण नाही चेंज करू शकत आहे. ओके. परंतु जे क्रियाशील आहे, जे आपण चेंज करू शकतोय, त्याच्या वेळेस आपण टॅरोचा गाईडन्स नक्कीच घेऊ शकतो आणि आज ना म्हणूनच यूथमध्ये टॅरोला जास्त डिमांड आहे. कारण ओके. की आजकालचं यूथ काय म्हणतं, क्रियाशील जे कर्मांवर आहे, कर्मांवर आपण आपलं भविष्य बदलतोय. मग अशा वेळेस आपले कर्म, त्याला गाईडन्स, त्याला डिसिजन मिळायला काहीतरी एक साधन पाहिजे. हं. मग हे टूल आपल्याला गाईडन्स टूल म्हणून खूप छान वापरता येतं. आता फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती जर 2 वेगवेगळ्या टॅरो कार्ड एक्सपर्टकडे गेला आणि समजा 2 वेगवेगळे कार्ड्स ओपन झाले हं, किंवा सांगण्यामध्ये, कन्सल्टेशनमध्ये तफावत असेल, तर हं. नेमकं कोणाला फॉलो करायचं? किंवा टॅरो कार्ड एकंदरीत सोप्या भाषेत काम कसं करतं आणि त्याच्यामागे सायन्स काय? जसं मी म्हटलं, की हे एनर्जीजवर काम हं, करतं. मेन तर टॅरो कार्डचे 7 ॲस्पेक्ट्स आहेत. मी तुम्हाला 7 ॲस्पेक्ट्स सांगते. एक असतं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्याबद्दल आपल्याला गाईडन्स हा नक्कीच मिळतो. त्याचप्रमाणे रिलेशनशिप असेल, हेल्थ असेल, करियर असेल, या सगळ्या ॲस्पेक्ट्सनुसार आपल्याला एक रीडिंग प्रॉपर मिळतं. आता तुम्ही जे म्हणतायत, की 2 टॅरो कार्ड रीडर डिफरंट आले त्यांचे आन्सर्स. सो मला एक सांगा, की तुमची आत्ता जी एनर्जी आहे आफ्टर 1 आवर ही सेम एनर्जी असणार आहे का? नाही. नाही शक्य नाही. तुम्ही दुसरीकडे गेल्यानंतर तुमची मे बी आजची एनर्जी उद्या नाहीये. हं, तुमचा आजचा प्रश्न उद्या तो मे बी पडणार पण नाही तुम्हाला. हं. आज तुम्हाला जी गोष्ट सतावतीये, आफ्टर सम टाईम तुम्हाला त्या गोष्टीचं जास्त महत्त्वही वाटणार नाही. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला काहीतरी दुसरं वेगळं वाटलेलं असेल. हं, सो मी जसं म्हटलं, की हे एनर्जीजवर आहे. आज तुम्हाला जी गोष्ट वाटतीये, उद्या तुम्ही दुसऱ्या टॅरो रीडरकडे गेल्यावर तीच गोष्ट त्याच एनर्जीने विचाराल असं नाहीये. सो त्याही एनर्जीजमध्ये तफावत येणार आणि तशी उत्तरांमध्ये येणार. मॅम तुम्ही सांगितलं की याच्यामागे एक सायन्स आहे समजा. पण आपण बघतो की अकल्ट हे स्पिरिच्युअलिटीवर खूप जास्त रिलिव्हन्स आहे त्याचा आणि ते त्याच्यावरच उभं आहे. तर टॅरो कार्ड रिडिंगमध्ये अध्यात्म कुठे येतं का? नक्कीच. सायंटिफिकली आपण जर विचार केला, तर टॅरो कार्ड रीडिंग हे सायकॉलॉजिकल तुमचं सगळं वापरण्याचं, तुमची जी सायकॉलॉजी आहे, हं, तिचं हं. टेक्निक, त्याचं रिफ्लेक्शनचं टूल आहे. हं, हं. आणि आध्यात्मिकदृष्ट्या जसं आपण म्हणतो, की कोणतीही ऊर्जा असेल, मग ते मंत्रशास्त्रात असेल किंवा आपण जसं न्यूमरोलॉजीमध्ये म्हटलो, की त्या नंबरच्या फ्रिक्वेन्सीज असतात. त्याचनुसार टॅरो कार्डनुसार त्या एनर्जीज, त्या ऊर्जेवरती हे चालतं. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्याही याच्यामध्ये एनर्जीजचा खेळ नक्कीच आहे. ओके. पण मग हे जात, धर्म, पंथ यावर रिस्ट्रिक्टेड आहे की हे कुठल्याही रिलिजनमधला व्यक्ती येऊन ते फॉलो करू शकतो असं काही आहे कनेक्शन? कुठल्याही रिलिजनमधला व्यक्ती हे फॉलो करू शकतो. याच्यात असं काही नाहीये, की ह्याच जातीचे किंवा ह्याच पंथाचे लोकं टॅरो कार्ड रीडिंग करू हं. शकतात. नाही. उलट मी तर म्हणते, की हे वेस्टर्नमधून आलेलं आहे. जसं ते मी तुम्हाला म्हटली, की रोमा ट्राइबकडून आलेलं आहे. सो अनेक वेगवेगळ्या जाती धर्मातून हे आलेलं आहे आणि डेव्हलप होत गेलंय. हं, हं, सो हं. हे सगळेजण यूज करू शकतात. याच्यात असं काही नाही. ओके. म्हणजे प्रत्येक एखादा रिलिजनच फक्त त्याला फॉलो करतंय असं नाही, नाही. नाहीये. बरेच बिलकुल नाही. लोकं अध्यात्माला त्यांच्या धर्मासोबत कनेक्ट करतात. त्यामुळे बरोबर. मी विचारलं. मॅम तुम्ही आता एन नंबर ऑफ अकल्ट सायन्स रिलेटेड फॉर एक्झाम्पल न्यूमरोलॉजी पण करताय किंवा वास्तू करताय किंवा टॅरो कार्ड रीडिंग करताय. तर आता टॅरो कार्ड रीडिंग ज्यावेळेस तुम्ही करता, हं. त्यावेळेस ॲक्युरसीची फ्रिक्वेन्सी काय येते? मग ते डिपेंड असेल समोरचा व्यक्ती फक्त बघण्यासाठी आलाय की एक्झॅक्टली असतं काय किंवा खूपच सीरियस प्रश्न आहे आणि त्यांनी ऑलरेडी 3-4 कन्सल्टंट बघितलंय. ऑलरेडी बघून आलेला आहे. तर त्यावेळेस तुमचं काय ऑब्झर्वेशन असतं, की टॅरो कार्ड रीडिंग हे एक्झॅक्टली किती प्रमाणात काम करतं लोकांसाठी? तुम्हाला मजा सांगू, मला असेही एक्सपिरियन्स आले, की जातक कधी-कधी आपली परीक्षा घ्यायला येतो. राइट. हां. त्याचा तो खरंच प्रश्न असतो का? किंवा त्याला खरंच त्या गोष्टीमध्ये सीरियसनेस आहे का? याच्यापेक्षा तुम्ही माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देतात? हं, तुम्ही माझ्या मनातलं हे ओळखू शकताय का? ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जातक येतात आणि ते कार्ड्स दाखवतं. हं. कार्ड्स प्रत्येकाची एनर्जी दाखवतं. मी हेच सांगते, की प्रत्येक वेळेस आता तो जातक आलाय. तो माझी परीक्षा घ्यायला आलाय का हे सुद्धा मला कळतं. ओके. कारण की कार्ड्स तसं दाखवतं, की ह्याच्या एनर्जीज आत्ता प्युअर नाहीयेत. हं. आत्ता हा काहीतरी वेगळ्या उद्देशाने आलेला आहे. आणि मी डायरेक्ट बोलल्यानंतर जातक ते मान्यही करतात. ओके. आणि ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस ऑरा हा आल्यानंतर आणि कन्सल्टेशन घेतल्यानंतर तो बदललेला तुम्हाला जाणवतो का? नक्कीच. म्हणजे मी सांगण्यापेक्षा माझ्या जर तुम्ही पेजवर गेले तर हायलाइट्समध्ये रिव्ह्यूज आहेत. टॅरो कार्ड सेशनचे
लोकांना मिळालेले अनुभव आहेत, हं, हं. की ज्याच्यानुसार मी जे सांगितलेले प्रेडिक्शन आहेत ते बरोबर ठरलेले हं, आहेत. हं. सो याचा फायदा हा नक्कीच होतो. म्हणजे याच्यातून तुम्हाला उत्तरं मिळतायत, मार्गदर्शन मिळतंय, काही रेमेडीज मिळतायत, डिसिजन घेता येत नसेल, कन्फ्युजन्स असतील तर ते एक दूर होतंय. हे सगळ्यांसाठी टॅरो कार्ड खरंच खूप छान उपयोगी आहे. ओके. आता टॅरो कार्ड रीडरमध्ये आपण बघितलं असेल तर अ, कोणत्या-कोणत्या गोष्टींबद्दल माहिती असते किंवा किती प्रकारचे कार्ड्स असतात आणि त्यातून आपल्याला प्रत्येक कार्ड इन शॉर्ट जर जे मेजर तुमच्याकडे हं, कन्सल्टेशनसाठी लोकं हं, येतात, त्या विषयांबद्दल आपण थोडं-थोडं सांगितलं. फॉर एक्झाम्पल करिअरमध्ये कुठलं कार्ड काम हं, करतंय किंवा हं. लग्नासंदर्भात काही प्रश्न असतील येस, तर ते येस. काय आहे? एखाद्याचा पैशाशी रिलेटेड असेल, बिझनेस रिलेटेड असेल, जॉब रिलेटेड असं एक छोटंसं मार्गदर्शन करता आलं तर? नक्कीच, नक्कीच. टॅरो कार्डच्या डेकमध्ये रायडर्स वेट हा सगळ्यात महत्त्वाचा डेक वापरला जातो. ओके, त्याचप्रमाणे एंजल्स डेक आहेत. म्हणजे भरपूर प्रकार आहेत त्याच्यात. ओके, परंतु जो मेन आहे त्याचं मी सांगते, की ज्याच्यात 78 कार्ड्स आहेत. ओके. 78 कार्ड्समध्ये 22 कार्ड्स हे मेजर अर्काना आहेत आणि 56 कार्ड्स हे मायनर अर्काना आहेत. सो जे 22 कार्ड्स आहेत, मी म्हणते मेजर अर्काना, हे आपल्या आयुष्यातले जे मेजर माइलस्टोन्स असतात हं, किंवा मेजर डिसिजन्स असतात. हं, हं, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटले लग्न, करियर की एकदा ते सेट होतंय किंवा एकदा घडतंय. तर त्यावेळेस मेजर अर्काना कार्ड्स काम करतात. ज्यावेळेस 56 कार्ड्स आहेत, त्याच्यानुसार तुमची आजची एनर्जी, तुमचं डे टू डे लाईफ किंवा काही डिसिजन घेण्यात कन्फ्युजन होत असेल, हं. तर त्यानुसार आपल्याला ते गाईडन्स मिळतं. सो अशा प्रकारे एक ते डेक वापरून आणि त्याचप्रमाणे आपण टॅरो कार्ड ज्यावेळेस प्रश्न विचारतोय, म्हणजे आता समजा एखादा प्रश्न करता आला, त्यांनी पास्ट, प्रेझेंट, फ्युचर लाईफबद्दल विचारलं, त्यांनी आजच्या एनर्जीजबद्दल विचारलं, तर डिफरंट टाइप्सचे डेक आपण मांडून ते उत्तरं देऊ शकतो. आता ॲज अ एक्सपर्ट ज्यावेळेस तुमच्या समोर काही क्लायंट येतात आणि ते वेगवेगळे क्वेशन्स करतात, तर असे काही लिमिटेशन्स असतात का तुम्हाला, की काही गोष्टी नाही सांगायच्या किंवा काही रिस्ट्रिक्शन, लिमिटेशन्स तुम्ही फॉलो करता का? ऑफकोर्स आपल्या ऑकल्टमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, की मृत्यू कधी होणार? हं, हे आपण नाही सांगू शकत. हं. नाही सांगू शकत म्हणण्यापेक्षा पत्रिकेत सुद्धा आपल्याला कळत असेल तरी आपण नाही सांगत. बोलत नाही. हो. हां. सो हे आपण नाही सांगायचं, की कधी मृत्यू होणार आहे हं, वगैरे हं, किंवा एक आपण म्हणतो ना, की ज्या गोष्टींमुळे समोरची व्यक्ती डिस्टर्ब होईल. हं, आपल्याकडे येणारी व्यक्ती कशासाठी आली आहे, की तिला रिलीफ मिळाला पाहिजे. त्या व्यक्ती कशातून तरी चालली आहे, त्रास होतोय, त्याला रिलीफ मिळाला पाहिजे. आपण अशा गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे, की तो अजून डिस्टर्ब होऊन जाईल. हं, हं. ठीक आहे. सो असं थोडंसं एक आपण म्हणतो ना, की थोडा एक्सपिरियन्स्ड पर्सन किंवा आपण एक म्हणतो, की टॅरो कार्ड रीडरलाही काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, की ज्यावेळेस आपण सांगतोय समोरची व्यक्ती कशी त्याची एनर्जी आहे ती बघून, त्यांनी कसे क्वेशन्स केले ते बघून आपण उत्तर देणं गरजेचं आहे. ओके. ज्यावेळेस मी ॲस्ट्रोचं सॉफ्टवेअर वापरलं समजा कृष्ण पद्धतीने, हं, तर त्या केसमध्ये उत्तर सेमच येतं. हं. म्हणजे आपण दिलेले इनपुट जर सेम असेल, तर ते उत्तर बरोबर. बदलत नाही. इथे एकाच प्रश्नासाठी मल्टिपल कार्ड्स ओपन केले, तर त्याचं उत्तर काय? म्हणजे समजा एकच प्रश्न आहे आणि मी 2-3 वेळेस ट्राय करतोय आणि वेगवेगळे कार्ड आलेत. त्या केसमध्ये? सगळ्यात मेन म्हणजे टॅरोमध्ये एक प्रश्न 2-3दा नाही विचारू. कारण ओके. एनर्जीज चेंज होतात. हं, आपल्याला कन्फ्यूज नाही करायचं एनर्जीजला. आपल्याला एक एक्झॅक्ट आन्सर पाहिजे. हं, एकच प्रश्न 3-3दा विचारण्यात पॉइंट नाहीये. एकदा आपला डेक आला, एकदा आपले कार्ड्स आले, एकदा आपलं आन्सर मिळालं, की एक आपण म्हणतो ना ट्रस्ट पाहिजे त्या गोष्टीवरती. हं, युनिव्हर्स आपल्याला काहीतरी सांगतंय. हं. मी तुम्हाला टॅरो कार्डमधले सगळ्यात मेन 5 गोष्टी सांगते, की ज्याच्यावरती टॅरो कार्ड प्लीज. डिपेंड आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे शकुनशास्त्र. हं, दुसरं म्हणजे पिक्चर सिम्बॉलिझम. हं, त्याच्यात जे बनवलेलं आहे. तिसरं म्हणजे न्यूमरोलॉजी. टॅरोमध्ये न्यूमरोलॉजी वापरली जाते. प्रत्येक कार्डला एक नंबर आहे. प्रत्येक ग्रहाशी रिलेट होतो. सो ते पिक्चर सिम्बॉलिझम, शकुनशास्त्र, न्यूमरोलॉजी. फोर्थ येतं ते इंट्युशन. हं, इंट्युशनवर खूप गोष्टी डिपेंड असतात. हं. आणि फिफ्थ येतं ते जर मी म्हटले, की एनर्जी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा वापरल्यानंतर परत-परत त्या का कन्फ्यूज करायच्या त्या एनर्जीज. बरोबर. त्यामुळे परत तो प्रश्न विचारण्यात पॉइंट नाही. हां, एक नक्कीच मी सांगू शकते, की टॅरो कार्ड रीडिंग एकदा केल्यानंतर आपण ते साधारण 6 ते 8 महिने ते आन्सर व्हॅलिड आहे असं म्हणू शकतो. आफ्टर 6 मंथ्स आपण तो प्रश्न परत विचारू शकतो. ओके. म्हणजे एकंदरीत एखाद्या सिच्युएशनची व्हॅलिडिटी आपण 6 महिन्यापर्यंत पकडून करू शकतो. हां. आणि नाहीच एक्झिक्यूट झालं, तर आपण पुढे 6 महिन्यानंतर परत एकदा ट्राय करू करू शकतो. शकतो. एक आहे ना, की आपल्याला एक गाईडन्स मिळतं.
हं, त्यानुसार आपल्याला त्या जातकाला रेमेडीज देता येतात. त्याचा हं, काय प्रश्न आहे तो आत्ता तरी कळतोय. त्याच्या एनर्जीज काय, करंट सिच्युएशन काय, हे सगळं कळून आपण त्याला रेमेडीज देऊ शकतो. हं, हं. त्याला एक मार्ग मिळाल्यानंतर त्याचा तो प्रश्न रिझॉल्व्ह व्हायला नक्कीच मदत होते. मॅम, बऱ्याच लोकांचं काय होतं, की कन्सिडरिंग इन्फ्लेशन, महागाई आणि एआयमुळे जॉब जाण्याची भीती, यामुळे सगळाच गोंधळ झाला. एकंदरीत हं, पैशांचे प्रॉब्लेम्स हे प्रत्येक घरात आहेत. हं, इव्हन तो लोअर मिडल क्लास आहे, हायर आहे किंवा रिचमध्ये आहे, तर तरी त्यांना पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हं. याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत मनी रिलेटेड, हे याच्या मार्गदर्शन करतं का? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड। अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी। अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी। थैंक यू। नक्कीच. मेन तर सगळ्यात पहिली गोष्ट की पैशांचा सोर्स. हम्म, त्याच्यानंतर पैसे कुठे अडकले असेल तर ते रिझन. हम्म, पैसे का जातायत त्याचे आपल्याला सगळे कॉन्सिक्वेन्सेस, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मनीशी रिलेटेड प्रश्न विचारला, तर आपल्याला कार्ड सगळे दाखवतात. ओके, सो पैशांशी रिलेटेड काही प्रश्न घेऊन जर जातक आला, तर सगळ्यात मेन त्याचे काही पैसे अडकले आहेत का? ते अडकले असतील तर ते मिळण्यासाठी आपण उपाय देऊ शकतो. ओके, त्याचे पैशाचे सोर्सेस जर त्याला कन्फ्यूज असेल माइंड, की मी बिझनेस करू का जॉब करू? पैसा कुठून येऊ? साठी सुद्धा आपण त्याला करू शकतो मदत. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक आपण त्याला गाईडन्स देऊ शकतो. हम्म, हम्म, जसं आता मी सांगू शकेल, की एस ऑफ पेंटॅकल. ओके, एस ऑफ पेंटॅकल हा स्पेसिफिकली पैशांसाठी वापरलेलं कार्ड आहे, की हम्म, जे आपल्याला एक आपण म्हणतो, की दैवी एक शक्ती आहे, की जी आपल्याला पैसा देतीये. ओके। मग अशा वेळेस आपण तिथे ट्रस्ट ठेवला, त्या युनिव्हर्सच्या एनर्जीजवरती आपण ट्रस्ट ठेवला, तर त्या गोष्टी, त्या वाटा ओपन व्हायला नक्कीच मदत होते. आता जसं आपण पैशाबद्दल बोललो, तसंच समजा हेल्थ बद्दल किंवा रिलेशनशिप बद्दल आपण बघतोय, की डिव्होर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे किंवा रादर लोक लग्नालाच नाही म्हणतायत, उशिरा होत आहेत, बरेच रिझन्स आहेत. तर याच्यामध्ये ते माइलस्टोन्स कळू शकतात का? किंवा टॅरो कार्ड रीडिंग मध्ये फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचं सोल्युशन पण टॅरो कार्ड देतं, की हे एक्सपर्ट टू एक्सपर्ट व्हॅरी करतं? ऑफकोर्स एक्सपर्ट टू एक्सपर्ट व्हॅरी करणार, कारण की ह्या एनर्जीज बोलतात. ओके. त्या व्यक्तीच्या एनर्जीज, इव्हन जो टॅरो कार्ड रीडर आहे त्याच्या एनर्जीज, जे काही कार्ड्स येतायत, युनिव्हर्सल एनर्जीज, ह्या सगळ्या अफेक्ट करतात. हं, सो हे एक्सपर्ट टू एक्सपर्ट व्हॅरी करतच. परंतु एक त्या सिच्युएशनला जे कार्ड्स येतात ना, ते सेम यायला सुरुवात होते. म्हणजे आता तुम्ही जसं म्हटले, की नातेसंबंधात जर काही प्रॉब्लेम असेल, तर सगळ्यात पहिले की इश्यूज चालू कुठून झालेत? काही हं, प्रॉब्लेम हं, आहेत का? किंवा फीलिंग्सशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का? हं, हं. किंवा नात्यात दुरावा का आलाय? हे रिझन्स मिळायला आपल्याला एक गाईडन्स मिळतो आणि मग आपण त्यानुसार रेमेडीज देऊ शकतो. ओके. मॅनिफेस्टेशन किंवा आपण ज्यावेळेस व्हिजन बोर्डचा प्लॅन करतो, त्यावेळेस जर समजा कार्ड ठेवलं, तर ते प्रत्यक्षात येतात स्वप्न, म्हणजे आपण जे काही नक्कीच, मॅनिफेस्ट नक्कीच. करतो. मी जसं म्हटले, की टॅरो कार्डमध्ये जे 5 गोष्टी इम्पोर्टंट आहेत, त्याच्यात एक आहे जे पिक्चर सिम्बॉलिझम. हं, पिक्चर आपल्या सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट हिट करतं. हं, कधी आपला सबकॉन्शियस माइंड वाक्य रीड नाही करत. हं, एकतर शब्द नाहीतर पिक्चर. जसं आपल्याला माहिती आहे, की स्विच वर्ड्स काम करतात. मग स्विच वर्डमध्ये पैसा असेल तर काउंट हं, हा वर्ड आहे, की जो डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडला हिट होतो. हं, सेम तसंच एक पिक्चर, द मॅजिशियन कार्ड म्हणून आहे टॅरोच्या डेकमध्ये, की जे स्पेसिफिकली व्हिजन बोर्डमध्ये मॅनिफेस्टेशनसाठी वापरलं जातं. हं, मग जर तुम्हाला कोणती गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल, तर द मॅजिशियन कार्ड लावू शकता. समजा जर तुम्हाला काही ड्रीम्स असतील, काही होप्स असतील, तर त्याच्यासाठी द स्टार म्हणून कार्ड आहे, जे खूप छान पद्धतीने काम करतं. जलतत्वाचं कार्ड आपल्या इमोशन्सवर काम करतं, जे आपले ड्रीम्स कंप्लीट करायला मदत करतं. सो अशा पद्धतीने कार्ड्स आहे. द एम्प्रेसचं कार्ड आहे, हं. की जी ती गोष्ट मिळवायला इव्हन आपण एक म्हणू शकतो, की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काही-काही जर स्त्रियांना इच्छा असेल, परंतु होत नसेल, तर अशा वेळेस आपण ते कार्ड्स लावून त्या सिम्बॉलिझममुळे त्यांना ते सबकॉन्शियस माइंड हिट व्हायला नक्कीच मदत होते. ओके. आता समजा आपण बघितलं, की टॅरो कार्ड रीडिंग हा मोर ऑर लेस बॅलन्स्ड कुठेतरी आहे. न्यूमरोलॉजी आणि एस्ट्रो पण दोन्हीचं काम येस. करतं. याच्यात वेगळं काय आहे मग? असं याचं स्वतःचं काही अस्तित्व किंवा वेगळेपण आहे का? जसं मी म्हटली, की पत्रिका असेल,
ही एक्झॅक्ट बनलेली आहे, ती चेंज करू शकत नाहीये. न्यूमरोलॉजीमध्ये आपण त्या नंबर्सवरती जन्म घेतलाय ते आपण नाही चेंज करू हं, शकत हं. आहे. परंतु टॅरोच्या एनर्जीज, टॅरोचे आन्सर्स हे त्या करंट सिच्युएशनवरती आहेत. त्या एनर्जीज रीड करतायत. सो आफ्टर 6 मंथ्स ऑर 8 मंथ्स ते चेंज होऊ शकतात. हं, सो एक मी जसं म्हटले, की प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत, ती गोष्ट वेगळी आहे. ते आपल्याला करावंच लागणार आहे, ते फेडावंच लागणार आहे. हं. पण जे क्रियाशील आहे, जे कर्मांवरती डिपेंड आहे आपलं फ्युचर, ते आपण नक्कीच बदलू शकतो. सो अशा वेळेस जर आपल्याला प्रॉपर गाईडन्स मिळाला ना, तर त्या चेंज होण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे टॅरो खूप सध्या एक आपण म्हणू शकतो ना, की डिमांडेड आहे. लोकांसाठी एक मार्गदर्शक म्हणूनही टूल आहे हं. आणि त्याला जास्त डिमांड आहे, कारण लोकांना त्याचा एक्सपिरियन्स येतोय, की ते होतंय, घडतंय आणि त्याच्यानुसार आपण काहीतरी चेंज आपल्या आयुष्यात आणू शकतोय. ओके. डिप्रेशन किंवा ॲडिक्शनमध्ये हे कसं मदत करतं टॅरो कार्ड? जसं मी म्हटलं, की डिप्रेशन असेल किंवा ॲडिक्शन असेल ह्या गोष्टी किंवा जसं एक डेथचं कार्ड आहे. हं, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, माणसाचं सगळ्यात पहिले मानसिक संतुलन बिघडल्यानंतर चालू होतं. हं, मानसिक संतुलन बिघडलं म्हणजेच आपण एक म्हणू शकतो, की चंद्र खराब झालाय, जलतत्व खराब झालंय. हं, हं. सगळ्याच गोष्टी आपण एक कार्ड आल्यानंतर म्हणून मी म्हटलं, की हे एक्सपर्ट टू एक्सपर्ट व्हॅरी करतं. एक कार्ड आल्यानंतर मला लगेच कळतं, की ओके याच्या वास्तूत काही जलतत्वात प्रॉब्लेम आहे का? कारण वास्तू ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. इव्हन त्याचं जर चंद्र खराब असेल, तर त्याच्यात मला कार्ड आल्यानंतर कळतं, की ओके द स्टारचं कार्ड हे जलतत्व दाखवतंय म्हणजे काहीतरी इश्यू घरात असेल, नाहीतर त्याच्या चंद्रात पत्रिकेत असेल. त्यानुसार आपण त्याला काही देऊ शकतोय का रेमेडीज. सो अशा प्रकारे एक आपल्याला गाईडन्स मिळतं आणि मग ते आपण त्याला रेमेडी दिल्यानंतर त्याच्यात तो फरक जाणवायला लागतो. ओके. आता तुम्ही उल्लेख केला मॅम डेथ कार्डचा. तर डेथ कार्ड आलं म्हणजे त्याचा मृत्यू आहे असं काही सिम्बॉलिक माहिती मिळते का? किंवा याला लोक कसं पर्सीव्ह करतात? डेथ कार्ड आलं ना, की जातक पहिले घाबरतं. कारण हं, की ते जातकालाही दिसतं. हं, एकदम भयानक कार्ड आहे. सो असं त्यांच्या मनात एकदम येतं, की आता मृत्यू. तर तसं नाहीये. हं, आपण एक म्हणू शकतो, की मृत्यूतुल्य कष्ट येऊ शकतात. जो काही प्रश्न विचारलाय, त्यावर काहीतरी आपण एक म्हणतो ना, की अडचणी येतील, काहीतरी अडथळे येतील किंवा ती गोष्ट साध्य करायला त्याला त्रास होईल. हं, हे हं, एक गाईडन्स आहे. लगेच मृत्यू हा नाहीये. पण आपण एक म्हणू शकतो, की इव्हन पॉझिटिव्हली घ्यायचं झालं, तर एक सर्कल कंप्लीट होतोय. आता तुमचं काहीतरी एक कंप्लीशन झाल्यानंतर नवीन गोष्ट चालू होणार आहे. एकाची डेथ झालीये. तुम्ही तुमची वाट बदला. ज्या वाटेवर चालले आहात, त्याच्यानुसार तुम्हाला आत्ता त्याचा फायदा नाही होते. तुम्हाला जर वाट चेंज करायची असेल तर करा. कारण इथे पुढे तुम्हाला काही सक्सेस नाही. हं. हे आपण जातकाला सांगू शकतो. म्हणजे डेड एंड. जातकाला घाबरून देण्यापेक्षा जसं मी म्हटलं, की आपण एक त्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो आणि हं. त्याचा त्याला पुढे लाईफमध्ये नक्कीच फायदा होईल. ओके. आपण बऱ्याच वेळेस अकल्ट संदर्भात मी ऐकलं की वशीकरण किंवा ब्लॅक मॅजिक याचा काही संदर्भ आहे टॅरो कार्डमध्ये? हो, टॅरो कार्डमध्ये एक डेव्हिलचा कार्ड आहे, ओके. की जे मोस्ट ऑफ द टाईम ब्लॅक मॅजिक दाखवतं. त्याचा पेंटॅकलही उलटा आहे. तुम्ही जर ते कार्ड बघितलं, हं, हं. तर दिसेल की त्या टॅरो कार्डमध्ये त्या ज्या 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्यावरती एक डेव्हिल आहे. ओके. म्हणजे त्या एनर्जीज चांगल्या नाहीयेत आणि ॲट द सेम टाईम द लव्हर्सचं कार्ड आहे. त्याच 2 व्यक्ती आहेत, पण एक एंजल आहे. बरं. म्हणजे ज्यावेळेस व्यक्तींवरती एंजलचा प्रभाव आणि ज्यावेळेस व्यक्तींवरती डेव्हिलचा प्रभाव असे वेगवेगळे कार्ड्स येतात, त्यावेळेस आपल्याला कळतं की काहीतरी त्या जातकाच्या बाबतीत घडलेलं आहे. बरं. पण मग याच्यातून आपल्याला कळू शकतं की एक्झॅक्टली काय केलेलं आहे असं पॉसिबिलिटी आहे? म्हणजे आपण एक म्हणतो ना, की ब्लॅक मॅजिक झालंय किंवा वशीकरण झालंय, जे काही आहे. हं, आपल्याला त्या एनर्जीज कळतात. त्या हं. व्यक्तीच्या क्वेशन्सवरूनही ते मी जसं म्हटलं, की क्वेशन फ्रेम करणं खूप चांगलं गरजेचं आहे. तरच ते उत्तर उत्तर. व्यवस्थित मिळेल. हं, हं. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याला काही रेमेडीज दिल्यानंतर त्याला तो इफेक्ट जाणवतो ना. बरोबर. आणि मग ते चालू होतं. म्हणजे एक आपण म्हणतो ना, की आज तर माझ्याकडचे असे क्लायंट्स आहेत ना, की कित्येक वर्ष ते येतायत. असं नाहीये, की आज मी रीडिंग घेतलं म्हणजे मी आता परत कनेक्ट नाही होणार. हं. 6-8 महिन्यानंतर ते परत येतात. म्हणजे सेशन्स आहेत, की त्यांनी दर महिन्याला एक-एक सेशन घेतात. सो एक कळायला लागतं जातकाला पण, की अरे नाही ह्या रेमेडीज काम करतायत आणि हे जे दाखवलं होतं, हे होतं बरोबर. हे कुठेतरी कनेक्शन होतं म्हणून आलं होतं. जसं मी म्हटलं, की शकुनशास्त्र, हं, की तुम्हाला युनिव्हर्स साईन देतं. हं. सायन्स सांगतं, ते फक्त ओळखता आली पाहिजे. बरोबर. आता जनरली आपण बघतो की मीटिंग्स पण ऑनलाईन झाल्या किंवा सगळीच दुनिया ऑनलाईनवर शिफ्ट झाली. आपण न्यूजपेपर सोडून दिले आणि आपण सगळ्या बरोबर. जो कंटेंट आहे तो ऑनलाईन सोशल मीडियावर कंझ्युम करतो. आता तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन कन्सल्टेशन देत असाल आणि तो हं, व्यक्ती समोर नाहीये. हं.
जास्त हस्तरेखाशास्त्राला त्याचा हात समोरच लागतो. तसं याचं काही आहे का, की की ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये तेवढा काही फार फरक नाही पडत, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला कन्सल्ट करता? ऑनलाईनमध्ये टॅरो कार्डचा काही फरक पडत नाही. तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतात कारण डिस्टन्स हे एनर्जीजला नाही काही हॅम्पर करत. ओके. एनर्जीज रीड करायला तुम्हाला माहिती असेल, की हीलिंग सुद्धा दुसऱ्या देशातल्या लोकांना सुद्धा आपण हील करू शकतो. हं, हं. फॉर एक्झाम्पल पेंडुलम डाउजिंग असेल, हं. की तिकडे एखाद्या व्यक्तीला जर काही त्रास होत असेल, तर युनिव्हर्सल एनर्जीजनुसार आपण डिस्टन्स हीलिंग देऊ शकतो. हं. तसंच आपण ऑनलाईन हे टॅरोचं सेशनही घेऊ शकतो, की जेणेकरून एनर्जीज हॅम्पर नाही होत. एनर्जीज त्या कळतात प्रॉपर. त्यामुळे टॅरो कार्ड रीडिंग हे आपण ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही ॲक्युरसी पद्धतीने सेमच राहते. सेम ॲक्युरसी राहते. करेक्ट. ओके. आता एखाद्या व्यक्तीचे 2-3 प्रश्न असतील, तर ते अलाऊ करतं टॅरो कार्ड रीडिंग? तुम्ही तसं घेता, की एका सेशनला एकच क्वेशन्स असं काही? नाही, नाही. 2-3 क्वेशन्स, अनलिमिटेड क्वेशन्स असतात. ज्यावेळेस टॅरो कार्ड सेशन असतं, त्यावेळेस मी तर सांगते जातकाला, की तुम्ही तुमचे प्रश्न लिहून आणा. हं. कारण ॲट द टाईम ऑफ सेशन तुम्हाला एकदम आठवत नाही, की मला काय बरोबर. विचारायचं होतं. हं, हं. सो तुम्ही घेऊन या. आपण त्यांच्या ब्लड रिलेशनच्या माणसांबद्दल सुद्धा विचारू शकतो. ओके. असं नाही, की फक्त त्याच व्यक्तीचे उत्तर. त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये काही असतील त्यांचे विचारू शकतो. ओके. मॅम, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे. आमच्या व्ह्यूअर्सला आपल्याला काही ॲडवाईस द्यायचा असेल किंवा एक सल्ला द्यायचा असेल, तर तो काय असू शकेल? आणि समजा त्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुमच्या वर्कशॉप्सबद्दल काही अपकमिंग असतील, तर त्याची माहिती द्या. नक्कीच, नक्कीच. आमचे वर्कशॉप कंटिन्यू चालू असतात. आत्ताच आमचा स्विचवर्ड्सचा वर्कशॉप झालेला आहे. बरं. 2 वर्कशॉप झालेत. त्याच्या आधी आमचे हाऊस एनर्जीजवर झालेत. वास्तुशास्त्राशी रिलेटेड आहेत. आता अपकमिंग आमचा क्रिस्टलचा वर्कशॉप येतोय. बरं. टॅरो कार्डसाठी खूप मागणी आहे. एकदा तो सगळा एक आपण म्हणतो ना, की कंटेंट सगळा तयार झाल्यानंतर टॅरो कार्डचं मी लवकरच सांगेल, की कधी आहे. मी जातकांना किंवा व्ह्यूअर्सला नक्कीच सांगू शकते, की तुम्ही ज्यावेळेस एखाद्याच्याकडे आपला आयुष्याचा प्रश्न घेऊन जाता हं. किंवा आपण एखाद्याकडे काहीतरी मार्गदर्शन घ्यायला जातो, तर समोरची व्यक्ती आपल्याला घाबरून न सोडता मार्गदर्शन देतीये ना, हं. ह्याकडे जास्त लक्ष द्या. कारण की ह्याच्यावरती तुमचं पुढचं आयुष्य ठरलेलं आहे. हं. तुम्ही योग्य व्यक्तीकडे जा, योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या. तरच तुमचं पुढच्या आयुष्यात तुम्ही इझिली ते सगळं फेस कराल. तुम्ही आत्ताच घाबरून गेले किंवा चुकीचं मार्गदर्शन मिळालं ना, तुमची पूर्ण वाट चेंज होते. त्यामुळे बरोबर. ही गोष्ट करताना तुम्ही तुमच्या आयुष्याचे प्रश्न कोणाकडे तरी देताना, समोरची व्यक्ती व्यवस्थित आपल्याला गाईड करते की नाही याच्याकडे नक्की लक्ष द्या. योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या, म्हणजे आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होईल. होपफुली तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. वेळेचं काही बंधन आहे. मॅडमची पुढची अपॉइंटमेंट आहे. त्यामुळे आज इथे रजा घेतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मॅडमच्या टीमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यांचं सोशल हँडल पण मेन्शन करत आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांना कनेक्ट करू शकता. जर तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर पुन्हा एकदा विनंती करून आपण त्यांना इन्व्हाईट करूया. आता थांबूया. थँक यू मॅम. थँक यू सो मच.